नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5 आपण आजच्या भागात बघणार आहे त्या अभिजित सावंत आणि निकी हे एका कोपऱ्यात बसून बोलतात आहे, कारण की त्यांना सगळ्या घरच्यांनी जसं मागच्या आठवड्यात आर्याला वाईट टाकलं होतं तसं ह्यांना वाईट टाकलेलं आहे। ह्यांच्यासोबत कोणीच बोलत नाही। जे टीम बीचे सदस्य पण आहे, म्हणजे जे अभिजितचे सदस्य आहे ते पण अभिजितला वाईट टाकून बसलेले आहेत, कारण की तो निकीसोबत बसलेला आहे। आता निकी त्याला एक सिनेरिओ समजून सांगते की झालं असं की पहिलं होतं टीम ए आणि टीम बी। टीम ए आणि टीम बीमध्ये एकीकडं होता तू आणि एकीकडं होती मी। आता तू होता लीडर तिकडून आणि मी पण होती लीडर। आता आपण दोघं लीडर निघालो बाहेर। आता त्यांना लीड करायला कोणच नाही, आता त्यांना भांडायला कोणच नाही। आता मग ते झाले सगळे एकत्र, तिकडची जी पण राहिलेली माणसं होती ती झाली एकत्र, कारण की दोन लीडर इकडे एकत्र झाल्यामुळे बाकीचे जे पण कंटेस्टंट होते ते एकत्र झाले। त्यांना भांडायला कोण नाही, ते एकामेकासोबत तर भांडू शकत नाही, म्हणून त्यांनीच टार्गेट धरलं मला, आणि की माझ्यासोबत ते भांडू शकतात म्हणून ते सगळे भांडतात ते माझ्याकडं आणि तुझं झालं। तर अभिजित तू पण परत एकदा हे काय सगळं काय संपलं, जे आपले जोडी बीडी काय चालू आहे, तर तू परत एकदा जाशील तुझ्या टीम बीकडं, आणि तू जेव्हा जाशील टीम बीकडं तेव्हा तुला ते स्वीकारतील, कारण की त्यांच्याकडे नाही आहे लीडर। तर तू लीडर आहे, तू जाशील त्यांच्याकडे, तू ते डोक्यात ठेव, एकदम डोक्यात मोडून ठेव, कारण की तू एक लीडर आहे आणि बाकीचे जे पण आहेत ते फॉलोअर्स आहे, ते तुला फॉलो करतात ते। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, निकीनी हा त्यांचा गेम प्लॅन जो डिकोड केलेला आहे तो अगदी अचूक आहे का चुकीचा आहे? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, कारण की निकी अतिशय शातीर खेळाडू आहे, कारण की ती एकदम भारी खेळते। म्हणजे घरात जो पण गेम खेळत असेल ती सगळ्यात भारी खेळते, मला तरी असं वाटते। वैयक्तिक मत आहे माझं, तुमचं मत खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।